Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the anaerobic biological treatment, an example of secondary treatment in which with the help of anaerobic microorganism or with the help of organism under anaerobic condition, the large fraction of the organic matter is broken down into mainly carbon dioxide and methane. It is the most widely employed method as it largely reduces the organic matter. After the anaerobic treatment, the BOD and COD or the biological oxygen demand and chemical oxygen demand of the waste get reduced. The main disadvantage of the anaerobic treatment is it requires a long detention time, or it is a slow process, but besides that it is a most widely accepted or employed method for the treatment of industrial waste. या वेस्ट अनएरोबिक बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये कुठलं वेस्ट ट्रीट केलं जातं ते इन दिस मेथड मेनली द स्लज, जी काही स्लज तयार होणार आहे दॅट स्लज इज प्रोसेस्ड अँड त्या स्लजमधला एकतर आपण म्हणूयात की जे सॉलिड्स आहेत किंवा स्लजमधली जी रॉ स्लज आहे, ॲक्टिवेटेड स्लज आहे, सेकंडरी स्लज आहे, त्या स्लजमधून लार्ज अमाऊंटमध्ये काय केलं जातं, एनर्जी जनरेट केली जाते अँड सेकंड दॅट स्लज इज स्टॅबिलाइज्ड बाय दिस प्रोसेस. सो द मेन एम और द मेन ॲडव्हान्टेज ऑफ द अनएरोबिक स्लज डायजेशनचा जर काही ॲडव्हान्टेज असेल तर तो ॲडव्हान्टेज काय आहे, तर आफ्टर दिस प्रोसेस एनर्जीसुद्धा जनरेट होते इन द फॉर्म ऑफ मिथेन. आणि सेकंड काय होतं की जे काही स्लज आहे ती स्टॅबिलाइज होते, मीन्स दॅट स्लज इज नाव कम्प्लिटली डिग्रेडेड अँड नाव इट इज सेफ टू आपण म्हणूया डिस्पोज. ती आपण सेफली काय करू शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करू शकतो. ही जी कम्प्लिटली डिग्रेडेड स्लज आहे दॅट स्लज इज मोस्ट ऑफ द टाईम यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. सो nutrient rich completely digested sludge is used as an fertilizer, as well as in this process whatever the methane is generated it is used as an fuel, and therefore it is an most accepted method for the treatment of industrial waste. मग आता स्लज म्हणजे काय, जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, स्लज इज नथिंग बट द सॉलिड प्रोडक्ट विच गेट सेटल डाऊन इन द डिफरंट टँक्स. लाईक प्रायमरी ट्रीटमेंटमधला जो सेटलिंग टँक आहे त्यातली सेटल झालेली जो काही आपण म्हणूया सॉलिड ऑर्गॅनिक मॅटर आहे विच कंटेन ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. प्लस सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये आपण लास्ट लेक्चरला जसं बघितलं की क्लॅरिफाईंग टँकमध्ये किंवा सेटलिंग टँकमध्ये जे सेटल होणारी स्लज आहे, ऑल दॅट सॉलिड मॅटर इज नोन ॲज अ स्लज. आणि ती जी स्लज आहे प्रायमरी ट्रीटमेंट प्लांटमधून येणारी ॲज वेल ॲज सेकंडरी ट्रीटमेंट प्लांटमधून येणारी जी लार्ज अमाऊंटची जी स्लज आहे ती त्या स्लजची प्रोसेस बिफोर डिस्पोजल काय केलं जातं, अनेरोबिक स्लज ट्रीटमेंटमध्ये किंवा अनेरोबिक स्लज डायजेशनमध्ये केलं जातं. तर जी काही स्लज आहे दॅट स्लज इज ट्रीटेड अनएरोबिकली. So for the anaerobic digestion or for the anaerobic treatment of the sludge, it required an anaerobic condition, and that anaerobic conditions are maintained with the help of dome shaped anaerobic digester. So for this process it required a anaerobic digester or reactor which maintain the anaerobic condition. का असा डोम शेप्ड क्लोज्ड आपण म्हणूयात एन्व्हायरमेंट किंवा डायजेस्टरची गरज असते, कारण ही सगळी प्रोसेस काय आहे, अनेरोबिक प्रोसेस आहे. आणि अनेरोबिक प्रोसेसमध्ये आपल्याला त्या कंडिशन मेंटेन करण्यासाठी वी रिक्वायर्ड द अनएरोबिक डायजेस्टर ऑर रिॲक्टर. मोस्टली इट इज डोम शेप, बट इंडस्ट्री वाईज आपल्याला त्याचं स्ट्रक्चर बदलताना दिसतं. बट द मेन पर्पज इज टू मेंटेन द अनेरोबिक कंडिशन. सो इन दिस डायजेस्टर, ज्याला आपण अनेरोबिक डायजेस्टर म्हटलं आहे और रिॲक्टर म्हटलं आहे, जी काही स्लज आहे ती स्लज काय केली जाते, दॅट स्लज इज ॲडेड इन टू दॅट अनएरोबिक डायजेस्टर वेअर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर प्रेझेंट इन दॅट स्लज दे डिग्रेड whatever the organic matter present in that sludge. So these organisms carry out number of chemical processes and they convert this biomass or the sludge into the biogas.
मेनली ऑर्गॅनिझम काय करतात, वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस थ्रू स्लजमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं कन्व्हर्जन कशात करतात, तर बायोगॅसमध्ये करतात. आणि ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत किंवा ज्या केमिकल प्रोसेस आहेत त्याच्यात 4 स्टेज इन्व्हॉल्व आहेत. सो इन द 4 मेन स्टेजेस द ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द स्लज convert the biomass, that is sludge, into the biogas and fertilizer. सो त्याच्या 4 स्टेप्स आहेत. कुठल्या 4 स्टेप्स आहेत, तर द मेन स्टेप, त्यातली जी मेन स्टेप आहे ती कुठली आहे, तर आपण म्हणूया ज्या 4 स्टेप आहेत किंवा ज्या स्टेजेस आहेत त्यातली फर्स्ट स्टेज आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोलायसिस. सो बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलायसिस, ॲसिटोजेनेसिस अँड ॲसिटोजेनेसिस अँड फायनली मिथॅनोजेनेसिस, ह्या 4 स्टेपमध्ये ऑर्गॅनिझम काय करतात, दे कन्वर्ट द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर ऑर स्लज इनटू द मिथेन अँड CO2. 4 स्टेजेस कोणत्या आहेत, हायड्रोलायसिस, ॲसिटोजेनेसिस अँड मिथॅनोजेनेसिस. इन दिस 4 स्टेजेस, इन दिस 4 स्टेप्स, ऑर्गॅनिझम मेनली कन्वर्ट द ऑर्गॅनिक मॅटर इनटू द मिथेन अँड CO2. सो द फर्स्ट स्टेप इज हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिसमध्ये होतं काय, तर ज्याला आपण स्लज म्हणतो किंवा इंडस्ट्रियल वेस्ट म्हणतो, ज्याच्यात लार्ज अमाऊंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे, इट कंटेन्स द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. सो टू मेक this complex organic matter available for the growth and multiplication of the organism, which mainly convert them into the मिथेन अँड CO2. म्हणजे जे ऑर्गॅनिझम ह्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरला वापरून काय करतील, मिथेन आणि जर CO2 तुम्हाला तयार करायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की हे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यांचं ब्रेकडाऊन सिम्पल युटिलायझेबल फॉर्ममध्ये व्हायला पाहिजे. आणि ते ज्या प्रोसेसमध्ये होतं त्याला आपण म्हणतो हायड्रोलायसिस. सो इन दिस प्रोसेस द कार्बोहायड्रेट्स गेट कन्वर्टेड इंटू शुगर्स, प्रोटीन्स गेट कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड्स अँड फॅट्स गेट कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जे लार्ज पॉलिमर्स आहेत दे आर हायड्रोलाइज्ड इंटू देअर सिम्पल फॉर्म्स ऑर देअर बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्स शुगर्समध्ये कन्वर्ट केले जातात, फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट केले जातात, तर प्रोटीन्स अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट केले जातात. आता अमायनो ॲसिड्स असू देत, शुगर्स असू देत किंवा फॅटी ॲसिड्स असू देत, हे इझिली युटिलायझेबल फॉर्म्स आहेत जे वापरून नेक्स्ट स्टेजमध्ये दुसरे ऑर्गॅनिझम काय करू शकतात, अनेरोबिक कंडिशनमध्ये त्यांची पुढची प्रोसेस करू शकतात. सो जी पहिली स्टेप आहे हायड्रोलायसिस, ही हायड्रोलायसिसची स्टेप पार्शली आपण म्हणूयात की एरोबिक कंडिशनमध्ये होते. म्हणजे जो काही डिझॉल्ड झालेला आपण म्हणूयात की प्रेझेंट असलेल्या त्या स्लजमधला ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन वापरून मायक्रो एरोफिलिक कंडिशनमध्ये ऑर्गॅनिझम काय करतात, मायक्रो एरोफिलिक कंडिशनमध्ये जे फॅकल्टेटिव्ह अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे कोण की जे आहेत एरोबिक पण अनेरोबिक आहेत एरोबिक पण अनेरोबिक कंडिशनमध्ये ग्रो होऊ शकतात, असे ऑर्गॅनिझम काय करतात, दे कन्वर्ट दॅट कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स इनटू शुगर्स, अमायनो ॲसिड्स अँड फॅटी ॲसिड्स. सो आता हे जे तयार झालेलं अमायनो ॲसिड्स असतील किंवा आपण म्हणूयात हे तयार झालेले जे शुगर्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत आणि फॅटी ॲसिड्स आहेत, नाव दे आर युटिलाइज्ड बाय द अनेरोबिक ऑर्गॅनिझम. म्हणजे आता नंतर जी मेन प्रोसेस आहे की ज्याच्यात मिथेन तयार होणार आहे, हे प्रोड्यूस करणारे ऑर्गॅनिझम कसे आहेत, अनेरोबिक आहेत. आता त्यांच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी लागणारे जे काही सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते कुठल्या प्रोसेसमध्ये तयार झाले आहेत, हायड्रोलायसिसच्या प्रोसेसमध्ये तयार झाले आहेत. सो नाव by using these soluble organic molecules like sugar, amino acids and fatty acids, the ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया की ज्याला आपण काय म्हणतो, नेक्स्ट प्रोसेस काय आहे, ॲसिटोजेनेसिस. काय होतं या ॲसिटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये, तर इन द प्रोसेस ऑफ ॲसिडोजेनेसिस, नेक्स्ट स्टेप काय म्हटलं, ॲसिडोजेनेसिस. सो ॲसिडोजेनेसिस इज द सेकंड step or second stage in the degradation or in the fermentative degradation of the sludge. So in the acidogenesis, it is a fermentation stage where the production of hydrolysis or the product of hydrolysis are degraded by the ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया. इथं काय होते बघा, हायड्रोलायसिसच्या प्रोसेसमध्ये तयार झालेलं जे प्रोडक्ट आहे दॅट प्रोडक्ट इज युटिलाइज्ड बाय द
प्रोडक्ट इज युटिलाइज्ड बाय द ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया ते काय करतात, दे कन्वर्ट दिस प्रोडक्ट मेनली इंटू द अल्डिहाइड वोलाटाईल फॅटी ॲसिड्स अँड ॲसिटेट. कशात कन्वर्ट करतात, एकतर वोलाटाईल फॅटी ॲसिड्स आहेत, अल्डिहाइड्स आहेत ॲज वेल ॲज ॲसिटेट आहेत. सो ह्या स्टेपमध्ये काय होणार आहे, ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया कन्वर्ट द सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर इंटू द अल्डिहाइड्स, volatile fatty acids and acetates. In the next step, the next step is the ॲसिटोजेनेसिस प्रोसेस. ॲसिटोजेनेसिसच्या स्टेजमध्ये काय होतं, हिअर द प्रोडक्ट ऑफ ॲसिडोजेनेसिस आधीच्या स्टेजमधले जे काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट वापरून ॲसिटोजेन्स म्हणजे काय, ॲसिटोजेन्स असे ऑर्गॅनिझम जे काय करतील, ॲसिटिक ॲसिड प्रोड्यूस करतात. ॲसिटोजेन्स काय करतात, दे प्रोड्यूस मेनली ॲसिटिक ॲसिड, CO2 अँड H2. मेनली काय करणार आहेत बघा, हे ॲसिटोजेन्स काय करतात, दे मेनली युटिलाइज द अल्डिहाइड, वोलाटाईल फॅटी ॲसिड्स अँड ॲसिटेट्स अँड कन्वर्ट देम मेनली इंटू द ॲसिटिक ॲसिड. कशात कन्वर्ट करतील, ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतील, प्लस CO2 मध्ये कन्वर्ट करतील आणि H2 मध्ये कन्वर्ट करतील. सो इन द नेक्स्ट स्टेज, आता नेक्स्ट स्टेज काय आहे ह्या अनेरोबिक स्लज डायजेशनमधली, तर द लास्ट स्टेप इज द मिथॅनोजेनेसिस. इन द मिथॅनोजेनेसिस स्टेज, हिअर द मिथॅनोजेन्स यूज द प्रोडक्ट ऑफ प्रिव्हियस स्टेज. मिथॅनोजेन्स काय करतात, दे यूज द ॲसिटिक ॲसिड then H2 and CO2, that is कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन अँड ॲसिटिक ॲसिड, त्याला युटिलाइज करतील अँड कन्वर्ट देम इंटू मिथेन, CO2 अँड H2O. हे वापरून ऑर्गॅनिझम मिथॅनोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये काय तयार करतात, दे प्रोड्युसेस द CO2 अँड मिथेन. मेनली काय तयार होतं इथं, मिथेन अँड CO2. So by this mechanism, organism convert the complex organic matter into the methane and CO2. ह्या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हटलं, अनएरोबिक डायजेशन ऑफ द स्लज. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये पहिल्यांदा झालं काय म्हटलं आपण, तर यात अनएरोबिक कंडिशनमध्ये आपण काय केलं की जो काही ऑर्गॅनिक मॅटर होता त्याचा कन्व्हर्जन मिथेनमध्ये आणि CO2 मध्ये केलं. त्यामुळे आपण काय म्हटलं की या कंडिशनला, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कुठल्या कंडिशनमध्ये होतील, तर अनेरोबिक कंडिशन असतील तरच ऑर्गॅनिझम मिथेन प्रोड्यूस करतात. देअरफोर वी मेंटेन द अनेरोबिक कंडिशन. आणि या अनेरोबिक कंडिशन मेंटेन करायला आपण काय वापरलं आहे, अनेरोबिक डायजेस्टर वापरलेलं आहे. त्यात आपण अनेरोबिक डायजेस्टरमध्ये ऑर्गॅनिझमला काय प्रोव्हाइड केलं आहे, तर स्लज प्रोव्हाइड केली आहे. स्लज कुठून आली आहे, तर प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ज्या स्टेपमध्ये तयार झालेली जी ॲक्टिवेटेड स्लज आहे ती स्लज तुम्ही त्या रिॲक्टरमध्ये काय केली आहे, ॲड केलेली आहे. आणि त्या रिॲक्टरमध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम इनिशियली काय करतात, इनिशियली जी स्लज आलेली आहे त्यातला जो काही डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो डिझॉल्व्ड ऑक्सिजन युटिलाइज करून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरचं हायड्रोलायसिसच्या स्टेपमध्ये पहिल्यांदा कन्व्हर्जन सोल्युबल ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये करतात. अँड वेन द सोल्युबल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होतील, म्हणजे शुगर्स, अमायनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड्स तयार होतील, ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक प्रेझेंट असलेला जो ऑक्सिजन आहे तो जेव्हा डिप्लीट होईल त्यावेळी सगळ्या कंडिशन कशा होतील, अनेरोबिक होतील. कारण आपण हे सगळं कशात करतो आहे, तर एका डायजेस्टरमध्ये करतो आहे, एका आपण म्हणूयात की डोम शेप्ड क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये हे करतो आहे की ज्याच्यामुळे बाहेरून कुठलीही एअर किंवा ऑक्सिजनचा सोर्स आता त्या ऑर्गॅनिझमपर्यंत येत नाही आहे. अशा स्टेजमध्ये म्हणजे ॲसिटोजेनेसिसपासून पुढे अनेरोबिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय व्हायला लागते किंवा अनेरोबिक ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी लागणारं एन्व्हायरमेंट तयार व्हायला लागतं. सो इन द ॲसिडोजेनेसिसच्या स्टेपमध्ये मग काय केलं जातं की हे जे शुगर्स, अमायनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड्स आहेत ते वापरून ऑर्गॅनिझम पहिल्यांदा काय तयार करतात, तर दे प्रोड्युसेस द वोलाटाईल फॅटी ॲसिड्स, अल्डिहाइड्स अँड ॲसिटेट्स. हेच जे ॲसिडोजेनेसिसमधले प्रोडक्ट आहेत तेच वापरून मग ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया काय करतात, ॲसिटिक ॲसिड आणि CO2 आणि H2 तयार करतात. आणि तयार झालेला हा H2 आणि CO2 प्लस ॲसिटिक ॲसिड आहे हे वापरून मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया काय करतात, मिथेन आणि CO2 तयार करतात.
सो ह्या कम्प्लीट प्रोसेसमध्ये काय तयार होतं तर स्लजमधल्या ऑर्गॅनिक मॅटरपासून CO2 आणि मिथेन तयार होतो. सो दिस इज द मेन प्रोसेस ऑर द मेकॅनिझम ऑफ द अनेरोबिक डायजेशन. ही जी मेथड आहे देर आर सर्टन फॅक्टर्स विच अफेक्ट दिस डायजेशन प्रोसेस. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे pH. फॉर दिस प्रोसेस ऑप्टिमम pH विच इज रिक्वायर्ड इज 6.5 to 8. म्हणजे कसा असायला पाहिजे pH स्लाइटली अल्कलाईन असायला पाहिजे. समजा त्या प्रोसेसमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतील दॅन द मिथॅनोजेन्स. ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतील दॅन द मिथॅनोजेन्स. तर लार्ज अमाऊंटमध्ये ॲसिड तयार होतं आणि त्याच्यामुळे pH काय होतो डिक्रीज होतो. अशा कंडिशनमध्ये आपल्याला pH मेंटेन करावा लागतो. त्यानंतर टेम्परेचर. समटाईम टू ॲक्सिलरेट दॅट प्रोसेस वी नीड टू प्रोव्हाइड द टेम्परेचर. आपल्याला त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करावं लागतं. If the sludge contains certain heavy metals, then it affects the growth of organism which actually carry out the hydrolysis, acidogenesis and acidogenesis. ही प्रोसेस करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ग्रोथ कधी कधी स्लजमध्ये प्रेझेंट असलेल्या काही हेवी मेटल्समुळे काय होऊ शकते इनहिबिट होऊ शकते. सो प्रेझेन्स ऑफ द फिजिकल कंटॅमिनन्स लाईक प्लास्टिक, ग्लास अँड मेटल्स इट ऑल्सो अफेक्ट द अनेरोबिक डायजेशन प्रोसेस. सो ह्या काही गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या तर सिम्पली काय होऊ शकतं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन सिम्पल ऑर्गॅनिक मॅटरमध्ये अनेरोबिक डायजेशनच्या प्रोसेसने केलं जातं. जी प्रोसेस आहे ही 2 टेम्परेचरला होते किंवा 2 कंडिशनला केली जाते ज्याला आपण म्हणतो मिझोफिलिक डायजेशन अँड थर्मोफिलिक डायजेशन. मिझोफिलिक डायजेशनमध्ये 30 to 38 डिग्री सेल्सिअसला ही प्रोसेस होते. थर्मोफिलिक डायजेशनमध्ये 49 to 57 डिग्री सेल्सिअसला और 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत काही ऑर्गॅनिझम काय करतात ही प्रोसेस करतात. सो दिस इज ऑल अबाउट द अनेरोबिक स्लज डायजेशन. यात मेनली अनेरोबिक स्लज डायजेशनमध्ये जे तयार होणारे फ्युएल गॅस आहेत त्यात कोणते कोणते गॅस असतात तर 60 to 65% मिथेन आहे, 30 to 35% CO2 आहे अँड व्हेरी लो लेवल्स ऑफ नायट्रोजन, हायड्रोजन अँड H2S आहे. आणि हे सगळे गॅस इंडस्ट्रियली आपण म्हणूयात की बेनिफिशियल आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की मिथेन जो आहे जो आपण म्हटला किती तयार होतो 60 to 65% हा फ्युएल म्हणून यूज केला जातो. 30 to 35% तयार होणारा जो CO2 आहे इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ड्राय आईस फायर एक्सटिंग्विशरमध्ये किंवा ह्याच्यात जे यूज केलं जातं त्याच्यासाठी CO2चे सिलेंडर्स पण तयार केले जातात किंवा ड्राय आईस आहे तो तयार करायला CO2 यूज केला जातो. त्याचबरोबर खूप स्मॉल लेवलला स्मॉल अमाऊंटमध्ये काय तयार होतं नायट्रोजन तयार होतं, हायड्रोजन तयार होतं आणि H2S तयार होतं. हे सगळे आपण म्हणूयात इकॉनॉमिकली काय आहेत तुम्हाला बेनिफिशियल आहेत की त्याच्यापासून म्हणजे वेस्टच्या ट्रीटमेंटपासून सुद्धा तुम्ही काय करू शकणार आहे त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करू शकाल बाय प्रोड्युसिंग द फ्युएल, बाय प्रोड्युसिंग द ड्राय आईस आणि नायट्रोजन, हायड्रोजन आणि H2S सारखे जे गॅसेस आहेत ते. सो इट इज ऑल अबाउट द अनेरोबिक स्लज डायजेशन. थँक्यू.